नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या YouTube चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी। यामध्ये आपण दोन पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी याचा अभ्यास करणार आहोत। पहिलं उदाहरण घेतलं आपण 8/12 वजा 5/24 अधिक 9/6 वजा 11/18 बरोबर किती। आता दोन पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी जी आहे ती आपल्याला लसावी पद्धतीने करावी लागते किंवा छेद समान करून करावी लागते। आता सर्वांचा छेद समान करणे म्हणजेच अशी एक संख्या शोधा की ज्या संख्येला दिलेल्या सर्व संख्यांनी पूर्णपणे भाग जाईल। मग यामध्ये बघा 12, 24, 6 आणि 18 या सर्व संख्यांनी भाग जाणारी कॉमन संख्या म्हणजे 72। 72च का तर बघा, तर 12 ने 72 ला पूर्ण भाग जातो, 24 ने 72 ला पूर्ण भाग जातो, 6 ने 72 ला पूर्ण भाग जातो आणि 18 ने 72 ला पूर्ण भाग जातो। त्यामुळे आपण दिलेल्या संख्येचा जो लसावी आहे तो आपण 72 घेणार आहोत किंवा पाया जो समान करणार आहोत तो आपण 72 करणार आहोत। आता बघा, आपल्याला या ठिकाणी प्रत्येक संख्या ही 72 करायची आहे। मग आपण 12 ला 72 करण्यासाठी 6 ने गुणावं लागेल। मग छेदाला जर 6 ने गुणले तर अंशाला देखील 6 ने गुणावं लागेल। आता 24 ला आपल्याला 72 करायचं आहे तर 24 ला 3 ने गुणावे लागेल। तर छेदात जर आपण 3 ने गुणले तर अंशात देखील 5 ने गुणासह 3 ने गुणावे लागेल। आता बघा, 12 सके 72 होतं, मग आपल्याला 6 ला 12 ने गुणावं लागेल। तर मग आपल्याला वरती 9 ला सुद्धा कितीने गुणावं लागेल? 12 ने। आता 18 चौक 72 होईल बरोबर। 18 चौक 72, तर खाली जर आपण छेदाला जर 4 ने गुणलं तर आपल्याला अंशाला देखील 4 ने गुणायचं आहे। म्हणजेच या ठिकाणी सर्व ठिकाणी पाया काय होईल? समान होईल। आता आपण यांचा गुणाकार केला, 8 गुणिले 6 48 वजा 5 गुणिले 3 15, 12 गुणिले 9 108 प्लस आणि 11 गुणिले 4 44 मायनस। आता जो सर्वांचा लसावी बघा, इथं 72 तयार होतील, इथं 72 होतील, इथं 72 आणि इथं 72। मग सर्वांचा लसावी एकत्रित आपण घेऊ 72। त्यानंतर दिलेल्या उदाहरणामध्ये प्लस आणि मायनस अशा दोन क्रिया आलेल्या आहेत। आपण प्लस 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 करून घेणार आणि त्यामध्ये मायनस मायनस प्लस करणार। इथं बघा 48 आणि हे 108। आता हे 100 आणि हे 40 किंवा 100 आणि हे 48 148, 148 मध्ये आपण अजून 8 मिळवले तर 156 होतील। ठीक आहे, 108 याच्यामधले 2 150 आणि वरचे 6 146। मग 146 मायनस इकडचे बघा -15 आणि इकडे -44। मग हा 5 आणि हा 4 9 होतील। त्यानंतर हा 1 आणि हा 4 हा 5 होतील वजा 59 आणि छेदात आपला जो लसावी आहे तो लसावी 72। आता मोठ्या संख्येतून आपल्याला लहान संख्या वजा करायची आहे। मग आपण इकडे वजाबाकी करणार, 146 वजा 59। मग वजाबाकी केली तर राहिले 3, इथं होतील 16 आणि 16 मधून 9 गेले तर राहतील 7। परत हे 3 मधून 5 जात नाही, मग आपण डायरेक्ट 13 मधून 5 काढले तर राहिले 8। मग उत्तर आलं 87। आपण इथं लिहू 87 छेदात 72। आता याला जर आपल्याला भाग द्यायचा असेल तर कसोटीचा वापर करावा लागेल। वरती आणि खाली जे आहे ते समसंख्या नाहीये, म्हणजे 2 ने भाग जाणार नाही। मग आपण 3 च्या कसोटी प्रमाणाला भाग देणार, 8 आणि 7 15 होतील म्हणजे 3 ने भाग जाईल, 7 आणि 2 9 होतील म्हणजे 3 ने भाग जातो। आपण अंशाला आणि छेदाला 3 ने भाग देणार, मग 3 दुने 6 होतील, 2 उरले 3 9 27, 3 दुने 6 होतील, 1 उरला 3 चौक 12। म्हणजे आपल्या प्रश्नाचं फायनली आन्सर आपल्याला भेटलेला आहे 29/24 हे बरोबर असेल। चला अजून एक प्रश्न आपण अभ्यासू। समोरचा आपण प्रश्न घेतला,
5/4 वजा 6/8 मायनस प्लस 12/24 बरोबर किती? आता या संख्यांची आपल्याला सांगितले आहे बेरीज आणि वजाबाकी. मग बेरीज आणि वजाबाकी आपण दोन पद्धतीने करू शकतो. एक तर पाया समान करून किंवा लसावी काढून, दोन पद्धतीने. मग पाया जर समान करायचा असेल तर आपण एकदा पाया समान करू. बघा, सर्वात मोठी संख्या आहे 24. 8 ने 24 ला पूर्ण भाग जातो, 4 ने 24 ला पूर्ण भाग जातो. याचा अर्थ जो आहे तर आपल्याला पाया करायचा आहे 24. मग आता 4 ला जेव्हा आपण 6 ने गुणू तेव्हा 24 होईल. मग आपण खाली जर 6 ने गुणला असेल तर वरती अंशाला देखील 6 ने गुणावं लागेल. मग 8 ला 24 करायचं असेल तर 3 ने गुणावं लागेल, तर वरती 6 ला सुद्धा 3 ने गुणावं लागेल. आणि 24 ला जर आपल्याला गुणायचं असेल तर 24 एक 24 होईल, म्हणजे त्याला गुणण्याची आवश्यकता नाही. मग या ठिकाणी आपण अंश समान केला, छेद समान झाला. मग इकडं 5 × 30 वजा 6 × 18 प्लस आणि 12 जशाला तसे. आता इकडं 6 × 24 24 आणि 24 सर्वांचा जो पाया आहे तो 24 आलेला आहे. आता अंशामध्ये बेरीज आणि वजाबाकी दोन क्रिया आहे. मग आता बघा, हे 30 प्लस आहे आणि हे 12 प्लस आहे. 30 आणि 12 यांची बेरीज करा, ती 42 येईल. आणि 42 मधून 18 मायनस करा आणि छेदामध्ये तुमचा जो लसावी आहे किंवा छेद आहे तो 24 लिहून द्या. आता 42 मधून आपल्याला 18 मायनस करायचे, मग आपण लिहिणार 42 वजा 18. मग इथं राहतील 3, इथं होतील 12. मग 12 मधून 8 गेले, बाकी राहिली 4 आणि 3 मधून 1 गेला, बाकी राहिली 2. मग या ठिकाणी अंशामध्ये पण 24 आलेला आहे आणि छेदामध्ये पण 24 आलेला आहे. मग आता सारखी सारखी संख्या आहे तर कट होते, 24 24 कॅन्सल होईल, 1/1 म्हणजे फायनली आपल्याला आन्सर भेटलेला आहे 1. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. चला अजून एक प्रश्न आपण बघू. बघा, पुढचा प्रश्न घ्या. 2/18 वजा 12/18 घ्या. नंतर 7/15 आणि प्लस 9/90 बरोबर किती? आता या ठिकाणी बघा, दिलेल्या संख्या अभ्यासात संख्या आपल्याला दिलेल्या आहे 12/18, 7/15 आणि 9/90. मग या ठिकाणी जर पाहिलं तर 18च्या पाड्यात 90 आहे आणि 15च्या पाड्यात 90 आहे. म्हणजे ह्या 18ने ह्या 90 ला पूर्णपणे भाग जातो आणि ह्या 15ने ह्या 90 ला पूर्णपणे भाग जातो. मग आपण सर्वांचा जो पाया आहे तो पाया 90 करू. मग 18 ला जर 90 करायचं असेल तर आपल्याला 5 ने गुणावं लागेल. मग छेदात जर 5 ने गुणलं तर अंशात देखील 5 ने गुणावं लागेल. 15 ला जर 90 करायचं असेल तर 6 ने गुणावं लागेल आणि 7 ला कितीने गुणावं लागेल? 6 नेच गुणावं लागेल. आणि 90 ला 90 करायचं असेल तर 90 एक 90, गुणण्याची आवश्यकता नाही. मग या ठिकाणी बघा, 12×5 60 आन्सर येईल, मायनस 7 × 6 42 येईल आणि प्लस 9 जशाला तसा. या सर्वांचा पाया जो आहे तो पाया 90 झालेला आहे. मग आपण सर्वांचा पाया घेतला 90. मग या ठिकाणी क्रिया होईल, हे 60 आणि हे 9 प्लस आहे. मग 60 आणि 9 69 वजा 42 आणि छेदामध्ये आपला पाया 90. मग फायनली तुम्हाला 69 मधून 42 मायनस करायचे आहे. 69 मायनस 42, मी तर 9 मधून 2 जातील, 7 राहिले. 4 मधून 6 मधून 4 गेले, 2 राहिले. मी तर तुम्ही लिहिणार 27/90 आणि दोन्ही ज्या संख्या आहेत त्या संख्या 9च्या पाड्यातील आहे किंवा 9च्या पटीत आहे, म्हणून 9×3 27 आणि 9×10 फायनली आपला आन्सर झालेला आहे 9 3/10. अशा पद्धतीने आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. अजून एक उदाहरण बघा. उदाहरण घेतलं 8/7 मायनस 5/28 प्लस 11/14 आणि तर मायनस 15/56 बरोबर किती? आता
आता हा जो अपूर्णांक आहे हा अपूर्णांकाची आपल्याला बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी सांगितलेली आहे. सर्वात अगोदर जे आहे तर आपण यांचा छेद समान करणार आणि छेद समान करत असताना बघा ह्या 7 ने 56 ला पूर्ण भाग जातो कारण 7 8 56. ह्या 28 ने ह्या 56 ला पूर्ण भाग जातो 28 दुने 56 आणि ह्या 14 ने 56 ला पूर्ण भाग जातो 14 चौक 56. या ठिकाणी पाया समान करायचा आहे आणि पाया आपल्याला प्रत्येक ठिकाणी किती करायचा आहे 56. मग 7 ला जर 56 करायचं असेल तर 8 ने गुणावं लागेल. छेदाला 8 ने गुणलं तर अंशाला देखील 8 नेच गुणावं लागेल. 28 ला 56 करण्यासाठी 2 ने गुणावं लागेल. मग 5 ला सुद्धा 2 ने गुणणार. 14 ला 56 करण्यासाठी 4 ने गुणावं लागेल. मग अंशाला भी 4 ने गुणा आणि 56 ला 56 करण्यासाठी 56 एक 56 1 ने गुणावं लागेल आणि गुणण्याची आवश्यकता नाही. मग इथं बघा सर्वांचा पाया जो आहे तो पाया 56 झालेला आहे. अंशातील संख्या लिहा 8 8 64 वजा 5 गुणिले 2 10 प्लस 4 गुणिले 11 44 आणि मायनस 15 जशाला तसे. सर्वांचा एकत्रित पाया लिहून टाका 56. प्लस प्लस ची क्रिया बाजूला घ्या. हे 64 प्लस आहे आणि हे 44 प्लस आहे. हे 4 आणि हे 4 8 होतील. त्यानंतर हे 6 आणि हे 4 10 होतील 108. आता वजा वजा बाजूला घ्या. हे -10 आणि हे -15 हे 10 आणि 15 25 होतील आणि या ठिकाणी छेदात तुमचा जो लसावी आहे किंवा छेद आहे छेद 56 लिहून टाका. मग तुम्हाला इथे 108 मधून 25 मायनस करायचे आहे. 108 - 25 करा. 8 मधून 5 गेले 3 राहतील आणि 10 मधून 2 गेला 8 राहतील. मग इथं बघा 83 आणि छेदात 56 आलेला आहे आणि 56 ही जी संख्या आहे प्राइम नंबर आहे मूळ संख्या आहे तिला कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही. म्हणजे फायनली तुमचा आन्सर तुम्हाला भेटलेला आहे 83 छेदात 56. बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी यांचा अभ्यास केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या इतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत आपल्या YouTube चॅनलची जी लिंक आहे ती लिंक शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लगेच भेटू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत व्यवहारी अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू. सर्वांना जय हिंद, धन्यवाद.